सुप्रभात झालेली नाहीच आहे. आता सध्या दुपार झाली आहे. दुपारचे वाजले आहेत 11:30 12 आणि सकाळपासून भरपूर पाऊस होता म्हणून मी कुठे गेलोच नाही. पण वातावरण मस्त झालेलं म्हणून विचार केला की चला जाऊन येऊयात कुठेतरी. छोटीशी एक राईड पण होईल आणि गप्पाही मारता येतील. बरेच दिवस व्हिडिओज वगैरे काही केलेला नव्हता. तसा आज संडे आहे, सुट्टीचा दिवस. सकाळी 4 वाजल्यापासून पाऊस आहे जयपूरमध्ये इथे. म्हणून निघणार होतो सकाळीच, पण पाऊस असल्या कारणामुळे हे लांबणीवर गेलं. आत्ता कुठे जाऊन पाऊस थांबलाय. रस्ते सुके दिसले असते तरी पावसाचं वातावरण आहे, तुम्हाला दिसतच असेल. हे सिग्नल आणि नशीब सुटला. माझ्या राईटला बघता इथे बिर्ला टेम्पल आहे. दिसतंय का तुम्हाला? इथे आम्ही आलेलो 2020ला. कॉलेजची टूर होती तेव्हा. यावर्षी कॉलेजची टूर आली आहे आमच्या, पण मी नाही आहे. मी पासआउट झालो. आता हे आजचं ते स्टुडंट्स आले आहेत. परवाच भेटून आलो. खूप छान वाटलं. खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारख्या वाटल्या. पूर्ण जुन्या आठवणी म्हणजे बरेच कांड झालेले आमचे, ते एकदम ताजे झाले. इथे तुम्ही बघू शकता अल्बर्ट हॉलचा परिसर आहे. हा म्युझियम आहे. कुठे जातोय काहीच माहीत नाही आहे. असंच गल्ल्या फिरतोय जयपूरच्या. आता एक जण म्हणाला इथून सरळ हवा महल आहे. जाऊन बघून येऊया आता. हवा महलमध्ये एंट्री तर नाही आहे. एंट्री कधी असते ते पण नाही माहिती. लास्ट टाईम आम्ही आलेलो ना तेव्हा आम्हाला बाहेरूनच दाखवलेलं की हे हवा महल आहे असं. हा बघा. आणि मेन म्हणजे जे आपण ह्याच्यावर बघतो रील्सवर किंवा व्हिडिओजमध्ये वगैरे बाहेरून जे बघतो की तो ॲक्च्युली मला कोणाकडून म्हणजे मला बाकीच्यांकडून कळलं की हे
हा बॅक साईड आहे हवा महलचा. त्या ज्या विंडोज दिसतात ना बाहेरून, त्या बॅक साईड आहे हवा महलचा. म्हणजे आतून किती सुंदर असेल इमॅजिन करू शकता का तुम्ही? कोणी बघितलं आहे का आतून हवा महल? मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर जायला नाही मिळालं. जातो. गेट दिसतोय का तुम्हाला? घुसाव घुसाव घुसाव. चल रे पटकन. कसेही घुसवता तिथे गाडी. ओय. हे बघा, हाच तो बॅक साईडचा हे बी बॅक साईड म्हणतात. आतमध्ये जायला काय वाटतं? ओय. हा बॅक साईड आहे. थोडं आपल्या सकूला नटवलं आहे मी. नटवलं म्हणजे एवढंसं छोटंसंच नाव आपल्या यूट्यूब चॅनलचं मी इथे आणि हेल्मेटला स्टिकर लावून घेतला आहे. गोप्रो कॅमेरा बघितल्यावर सगळेच विचारतात चॅनलचं नाव, आणि आपल्या चॅनलचं नाव असं आहे की कोणाला लगेच कळून येत नाही. म्हणून एक स्टिकर म्हणून दोन्ही ठिकाणी स्टिकर चिटकवून घेतलं आहे. कसं वाटतंय ते सांगा कमेंट करून.